हेच देईन की उमेश पाटलांनी प्रवक्ता आहेत ते राज्याचे, बोलताना महिलांबद्दल थोडंसं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे होता. अगदी सुहास सांगतोय आणि उमेश पाटील बोलतोय, हे नाही व्हायला पाहिजे होतं. आज तुम्ही प्रेसच्या समोर, प्रसारमाध्यमांसमोर तुम्ही एखाद्या महिलेची बदनामी करताय की तिनं व्याजबटाचा धंदा करते, हे करते, ते करते. अरे मग तुम्ही मला बोलायला, दोनदा मी त्यांच्याकडे गेले होते, त्यांना भेटायला गेले. दादा तुमचा कार्यकर्ता सुहास कदम, मी सुद्धा तुमचीच कार्यकर्ती आहे. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा मी होते त्यांच्याच नेतृत्वामध्ये मी काम केलेलं आहे, तो माझाही नेता होता. मी त्यांना सांगितलं, रडली, एखादी महिला समोर येऊन रडते तेव्हा तिची हसून खिल्ली उडवलेली होती त्यांनी. अरे वा, तू पैसे दिलेस, किती दिलेस, मला पण दे, मग मला पण गरज आहे पैशांची. बरं ठीक आहे. मग मी म्हटलं दादा सिरियस घ्या थोडंसं. तेव्हा ते म्हटलं नाही मी ठीक आहे, मी सुहासला बोलतो. पण ते सुहासला बोलले किंवा नाही मला हे माहिती नाही आहे. आणि आज इथं येऊन मला म्हणतायत म्हणून येतात. जसंच मी प्रसारमाध्यमांसमोर आले की CP माझी दखल घेत नाहीत, पोलीस प्रशासन माझी मदत करत नाही आहे. जेव्हा मी तुमच्या समोर आले आणि ही जी हा जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला बाहेर, लगेचच मला त्यांचा फोन आला संध्याकाळी आणि मला ते दम देत आहेत, धमकी देत आहेत फोनवर, तू सुहासच्या विरोधात तक्रार दिली. मी म्हणलं हो, उमेश पाटलांनी त्याचं बाजू घेण्याचं कारण काय, असा हा विचार माझ्याही मनात डोकावला. तेव्हा माझे सगळ्यांशी चर्चा होते. लोक म्हटले, अहो मॅडम, उमेश पाटलांचा सुहास कदम हा दलाल आहे आणि तो त्यांचा वसूलदार आहे. त्यांनी हप्ते बांधून ठेवले जिल्हा परिषद इकडे तिकडे सगळ्या अधिकाऱ्यांचे, हा नेऊन पोचवण्याचं काम सुहास करतोय. मग नक्कीच सुहास कदमला पाठीशी घालणार. सायरा शेख असं काहीच करत नव्हती. तुम्ही प्रेसमध्ये असंही म्हणालात की सुहास कदम स्वतः सट्टेबाज आहे आणि ते पैसे जे हरलेले आहेत ते वसूल करण्यासाठी पोलिसांना ब्लॅकमेल करतो. हो, अगदी बरोबर आहे. तो स्वतः सट्टेबाज आहे. त्याच्यात तुम्ही जर माहिती घेताय, पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला सगळीकडून माहिती येत असेल तर तो स्वतः सट्टेबाज आहे. तो स्वतः मटका घेत होता, तो स्वतः करत होता. तर आता तो पोलिसांना हप्ते मागतोय. मी युवक अध्यक्ष आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, अजितदादांचा कार्यकर्ता आहे, भावनिक होतोय, फोटो घेऊन बसतोय आणि सांगतोय की मला तुम्ही हप्ते चालू करा. मी हे काही करणार नाही. पोलिसांनी जेव्हा हप्ते द्यायला कदाचित नकार दिलेला आहे म्हणून तो आंदोलनाला बसलेला आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी. जयंत पाटलांकडे चुकीची माहिती पोहोचवली असा देखील आरोप. काय नेमकी? हो, कारण अजितदादांच्या गटामध्ये आमदार नाहीत का ह्याचा प्रश्न विचारायला हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे ना. अजितदादांचे आमदार खूप आहेत. मग त्यांना सांगायचं होतं की माझा हा प्रश्न तुम्ही विचारा, विधानसभेत मांडा. त्यांची मदत न घेता हा जयंत पाटलाकडे जातोय, कारण वर ह्यांचं सगळं काही माहिती आहे. आणि आमच्याबरोबर जे झालंय ना, मी स्वतः सुनेत्राताईंना पाठवलेलं आहे, पारदादांना पाठवलेलं आहे, मी सगळ्या नेत्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांची कुणी इथं दखल घेत नाही म्हणून त्यांना जयंत पाटलांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. सुनेत्रा वहिनी आहेत, आज पंढरपूरमध्ये दौऱ्यावर आहेत. पण तुम्ही त्यांच्यापाशी पण जाऊन तुमची व्यथा मांडू शकता. होती ना 11:30 ते पंढरपूरमध्ये आणि जाणारच आहे मी उद्या. जयंत पाटील साहेबांकडे जाणार आहे. सगळे बॅड. उमेश पाटलांना मला एवढा सल्ला द्यायचा, एखाद्या महिलेला त्यांनी असं प्रसारमाध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये. कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून. कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे. त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये. त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून आली आहे म्हणे. मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळं आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही उज्ज्वला थिटेबद्दल देखील हो, उज्ज्वला थिटे त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय. तर मी म्हटलं की दादा बघा, आता कसं मी थिटेबाई नाहीये, तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना वेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये. कारण इथं माझं घर जळालंय, माझे पैसे गेलेले आहेत, त्यामुळे मी ओपनली येते. आज पण मी एकटी फिरते, कारण मला त्यांनी जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही. ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे, लोहा बनलेली आहे. त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाही आहे. कारण मी पूर्णपणे प्रामाणिक. आंदोलनाचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. पैशाचा विषय हा माझा 2024 पासून आहे, जो मी त्याला मागत आली आहे आणि तो देत नाही आहे. त्यामुळं मला 28 तारखेला मागची आमची मीटिंग झाली होती, शेवटची. त्याला मी बोलले होते काय करतोस, देतोस की नाही. तेव्हा त्यानं मला सांगितलं होतं ताई मी लवकरच एक आंदोलन करायला लागलो आहे, मी आंदोलनाला बसतोय आणि पोलिसांनी मला ऑफर दिलेली आहे 20 लाखाची. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला त्यातले नक्की देईन, थोडंसं 30 तारखेपर्यंत थांबा तो म्हटला. पण 28ला ह्याला परवानगी दिली नव्हती, परमिशन मिळाली नव्हती, ह्याचा गोंधळ चालू होता
आणि मला वाटलं की हा माणूस देणार नाही, दरवेळेला असाच म्हणतो, दर महिन्याला असाच म्हणतोय, तुम्हाला आता देतो मग देतो, तो माझे पैसे काही देत नाही, हे बघून मला आता करावं लागलेलं आहे. ताई कुठेतरी आरोप पण केलेले आहेत की महिन्याला 35,000 रुपये दे, स्क्रीनशॉट आहेत, अशा पद्धतीने त्याच्याकडून आरोप होतो. अच्छा, हे पहा, मी जर व्याजबट्ट्याचा धंदा केला असता तर मी माझ्या RTGS, माझ्या बँकेतून माझे डिटेल्स घ्या, मी माझ्या मुलांचे FD मोडून त्याला दिलेले आहेत, FD मोडून ते पैसे दिलेले आहेत, माझा व्हाईट मनी आहे. तर तो जो दिलाय, तर त्यानं जर मला इंटरेस्ट द्यायचाच होता, मला व्याज द्यायचंच होतं, माझ्या अकाउंटवर टाकू शकला असता. तो मित्राच्या टाकतोय म्हणून दुसऱ्याच मला दाखवतोय. स्वतःचा मोबाईल वापरता येत नाहीये का त्याला? स्वतःचा मोबाईल न वापरण्याच्या पाठीमागं काय कारण आहे? काय करण्यासाठी तुम्ही पैसे दिले? मला नाही माहिती. मी पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. काय तो माझ्यासाठी भरण्यासाठी काय म्हणून सांगितलं होतं तुम्ही? सरकारी तो म्हटला होता ते डिपॉझिट भरण्यासाठी ह्यांनी त्याला पैसे दिले होते. नाही, कुणाचं नाव काय काय अजितदादांचं नाव, आदरणीय अजितदादांचं नाव त्यानं घेतलंय. मी दादांचा कार्यकर्ता आहे. ताई माझे खूप चांगले दादांशी संबंध आहेत. दादा माझा लगेच फोन उचलतात आणि दादांना सांगून, दादांनी सांगितले तुला मोठे मोठे टेंडर देतो, ताई तुम्ही एक माझी बहीण आहात मोठी, तुम्हाला पण मी एक टेंडर देतो, किंवा आपण आता चांगलंच हे करूया, फक्त थोडेसे पैसे खर्च करावे लागतात. मलाही असं वाटलं आणि मी हे टेंडर कधी घेतलेले नाहीत, त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाही आहे. म्हणून मी त्याला म्हटलं होतं ठीक आहे बाबा, काय करतोस ते कर, चालेल. तर थोड्याशा पैशाचा अर्थ 7 ते 8 लाख रुपये होतो का? थोड्याशा पैशाचा अर्थ? थोडेसे नाही, सुरुवातीला मी तेवढे दिलेले नाही आहेत दादा, मी तेवढे दिलेच नाहीत. सुरुवातीला मी फक्त त्याला 3 लाख दिले होते. मग तो म्हणला फाईल इथपर्यंत आली, तिथपर्यंत आली, आपल्याला परत खर्च करावा लागणार आहे, सांगत गेला, परत काही कारणं सांगितली, आणि आता तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणून माणुसकीच्या नात्यानं परत मी त्याला पैसे दिलेले आहेत. तेच मी या ठिकाणी माहिती देतो की सोलापूर शहरामध्ये जे आंदोलन चालू आहे अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये, ज्यानं आंदोलन केलंय, हाच गुटख्याचे हप्ते घेणारा माणूस, हाच मटका घेणारा मालक, IPLचा सट्टा चालवणारा हाच, आणि त्यांनी ज्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, एवढे राष्ट्रवादीचे आमदार असताना दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना प्रश्न घ्यावा लागला. म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत, उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे. फक्त केवळ ह्या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलं आहे त्या लोकांना म्हणून सांगतो तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. लोक ह्यामुळे वैतागलेच. माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची व्यवस्था जर पोलिसांनी केली तर अनेक लोक याला मदत दिली पोलिसांनी तर पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. उमेश पाटलांनी एवढं आत्मचिंतन करावं. मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे, मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे. याच्या मागचं कारण काय आहे? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती पाण्यात आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं. आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याच चालत नाही. मग तुलाच गृह खातं करायचं आहे का? गृह खात्यावर जायचं आहे का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला. ह्याच्या मागचं ह्याला 2 नंबरचं का पडलेलं नाही. स्वतःचा 2 नंबर करत होता. सलगरच्या हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते, त्याचे गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते, आणि त्या माणसाने बोलावा म्हणजे दुर्दैव आहे. मग आता तुम्ही ह्या आंदोलनाला कसा बघता तुम्ही? आता ते आंदोलन मिटवावं चालू नाही, आंदोलन हे पैसे बुडवण्यासाठी आहे. केले सोलापूर शहरात यायला पुळका असा नाही आहे. मला सांगा, एवढ्या आंदोलनामध्ये तुझ्या पक्षाचे लोक तर तुझ्याकडे पदाधिकारी कोण आले का? सामाजिक संघटना तुझ्याकडे आले का? कारण हा किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेबावर बोलावं, मुख्यमंत्रीबरोबर बाबतीमध्ये बोलायचं, पालकमंत्र्याच्या संदर्भात चर्चा करायची. आमचे पालकमंत्री म्हणजे पक्षातले सिव्हिल सर्जन आहेत. त्यांनी चेहऱ्यावरनं त्याची पात्रता ओळखते, नाडी बी हातात घेत नाहीत. आणि अशा माणसाला मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करायचं.
अशा माणसाला पालकमंत्र्याने, अशा माणसानं कल्याण चिठ्ठीच्या बाबतीमध्ये एवढं बोलायचं काय कारण होतं मला सांगा. अहो त्यांच्या वडिलापासून त्यांच्याकडे बोर्ड दाखवणारे अजून ताकद कुणाची झाली नाही की त्याने असं केलंय म्हणून. आता कल्याण चिठ्ठी आमदारावर पाणीदार आमदार, 2 नंबरवाले, वसुलीदार, हे तुमच्या ह्याच्यातले ते बोलत काय कारण. तुझा जीव किती, तुझा जीव किती, बोलतो किती हा. तर हे सगळं ढोंगीबाजी प्रकरणं उमेश पाटील यांच्यामधून आत्ता सांगितलं आमच्या मॅडमनी की हा दलाल आहे, हा वसूलदार आहे आणि हा वर पैसे पोचते करतो. त्याच्यातून आता ह्याच्यामध्ये जे कर्ज त्याला 1.5 कोटी रुपये झालं आहे, IPLचं असेल, मटक्याचं असेल, ते फक्त बुडवण्यासाठी केलेला उद्योग आहे. शहरातले 2 नंबर चाललेले आहेत असं त्याचा उद्देश नाही. त्याच्याकडे एक संघटनेचा पाठिंबा नाही, सामाजिक संघटनेचा पाठिंबा नाही. अशा माणसाने आपल्या अवकात ओळखून इथून पुढे राहावं. ओके.